कसारा घाट. लाँग ड्राईव्हवर गेलेल्या 4 मित्रांची एक भयकथा. रोहन, समीर, निलेश आणि आदित्य कॉलेजपासूनचेच जिवलग मित्र. शनिवारी रात्री अचानकच त्यांचा प्लॅन ठरला की कसारा घाटात लाँग ड्राईव्हला जायचं. रात्री 11ला मुंबईहून ते निघाले. म्युझिक, मस्ती आणि हशा. कोणालाही कसलीच कल्पना नव्हती की हा त्यांचा शेवटचा प्रवास असणार होता. घाट सुरू झाला. रात्री 1:15 वाजले होते. धुकं वाढलं. रस्ता ओला. समीर गाडी चालवत होता. अचानक रोहन म्हणाला, "अरे पुढं बघ, कोण उभा आहे?" रस्त्याच्या कडेला एक बाई उभी होती. अंगावरती पांढरा ड्रेस, केस मोकळे आणि हात दाखवून लिफ्ट मागत होती. "थांबू का?" समीरने विचारले. आदित्य म्हणाला, "अरे नको रे नको, फुकटची काही भानगड नको." पण तरीही समीरने ब्रेक मारलाच. अशी सोडून कसं जायचं यार. ती बाई गाडीच्या जवळ आली आणि हळूच मागच्या सीटवर बसली. ती कारमध्ये बसल्यावर अचानक गारवा पसरला, पण कोणीच काही बोललं नाही. गाडी पुन्हा सुरू झाली. निलेशने रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं तर मागे कुणीच दिसलं नाही. तो दचकला आणि त्यानं डोळे चोळून पुन्हा पाहिलं तर पाठीमागे एक बाई बसलेली दिसली. हे सगळं काय घडतंय असं वाटून त्याला घाम फुटायला लागला. मोबाईलला सुद्धा नेटवर्क नव्हता. रोहनचा फोन बंद. बाकीच्यांनी फोन तपासले तर तेही नो सर्व्हिस दाखवत होते. ती बाई हळू आवाजात म्हणाली, "तुम्ही मला माझ्या घरी सोडाल ना?" यावर कुणीच उत्तर दिलं नाही. थोडा वेळ झाला आणि समीरला जाणवलं की हा रस्ता ओळखीचा नाहीये. गुगल मॅप फिरतच राहिला आणि गुगल मॅपवर तो रस्ता कुठेही दिसला नाही. ते एका जुन्या मोडकळीस आलेल्या पुलाजवळ आली. ती बाई म्हणाली, "थांबा, मी इथेच उतरते." आणि ती उतरली. ती उतरली आणि निघूनही गेली. पण कार काही स्टार्ट होत नव्हती. समोर खूप सारं धुकं, घाटाचा रस्ता आणि यांची बंद पडलेली कार. आणि अचानक ती बाई पुन्हा कार समोर आली. यावेळी मात्र तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता. डोळे पूर्ण काळे. डोळे कसले जणू रिकाम्या पोकळ्याच. चेहरा तडकला होता, उघळला होता आणि विचित्रपणे फाटला होता. अचानक आदित्यला आठवलं की ही बातमी तर त्याने वाचली होती की याच घाटात 8 वर्षांपूर्वी एक कार दरीत पडली होती आणि एका मुलीचा मृत्यू झाला होता. आणि तिलाही अशीच बाई दिसल्याचं आणि कारचा अपघात झाल्याचं बोललं जात होतं. हे ऐकून सगळेच थरारले. एक एक करून सगळेच कारमधून उतरले, बाहेर आले. पण जे कोणी त्या धुक्यात पाहायला पुढे जाईल तो काही त्या धुक्यातून माघारी येत नव्हता. रोहन, आदित्य, समीर जसे गेले तसे तिकडेच गेले, परत आलेच नाहीत. हे सर्व घडतेलं पाहून निलेश मात्र जोरदार किंचाळू लागला. शेवटचा एक क्षण असा होता की आदित्य कारमध्ये एकटाच बसलेला दिसला आणि ती बाई त्याच्या बाजूला येऊन बसली होती. ती हसली आणि तिने विचारले, "लाँग ड्राईव्ह आवडली का?" दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना कसारा घाटात एक कार सापडली. कार दरीत कोसळली होती आणि त्यात 4 डेथ बॉडीज होत्या. पोलीस त्या डेथ बॉडीजना हॉस्पिटलमध्ये पोहोचवतात, पण कसारा घाट मात्र त्यांना सोडायला तयार नव्हता. अपघातात 4 जण मरण पावले अशी नोंद झाली, पण आदित्य जिवंत होता. तो 3 दिवसांनी शुद्धीवर आला नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये. तो शुद्धीवर येताच डॉक्टर म्हणाले सुद्धा की तू खूप नशीबवान आहेस बरं का, कार दरीत पडली.
आणि बाकी 3 जण जागीच मेले, पण तू जिवंत वाचलास. हे ऐकून आदित्य थरारून उठला. काय? कार दरीत पडली? त्याला जिथपर्यंत आठवत होतं तिथपर्यंत तर कार रस्त्यावरच उभी होती. पण म्हणतात ना, आठवणी परत येतातच. त्याला ती बाई आठवली, मागची सीट, ते काळे पोकळीसारखे डोळे आणि तिचं ते वाक्य, लॉंग ड्राईव्ह आवडली का? हे सगळं आठवून आदित्यचं डोकं भणाणून गेलं. तो कानावरती हात ठेवून जोरदार किंचाळला. कसेबसे डॉक्टरांनी त्याला हाताळून इंजेक्शन देऊन शांत झोपवलं. पोलीस आले. पोलिसांनी माहिती काढायला सुरुवात केली. काही वेळानंतर आदित्य शुद्धीवर आला. पोलिसांनी त्याला विचारलं, तुमच्या कारमध्ये 4 जण होते आणि तूच कसा काय वाचलास हे कळत नाहीये. आदित्य म्हणाला, नाही, आम्ही 5 जण होतो. यावर पोलीस हसले आणि म्हणाले, तू शॉकमध्ये आहेस, थोडी विश्रांती घे. त्याच रात्री 2:15च्या दरम्यान हॉस्पिटलमध्ये आदित्यला झोप येत नव्हती. त्याने घड्याळात पाहिलं तर 3:15 झाले होते. दरवाजाजवळ कोणीतरी उभं होतं. त्याने हळूच पाहिलं तर त्याला दिसलं की तोच पांढरा ड्रेस आणि तीच ती जवळ आली. ती हळूच म्हणाली, तू वाचलास का? पण नाही हा, मी तुला परत घेऊनच जाणार. पण यावेळी आदित्य हलू शकत नव्हता. तिचा हात त्याच्या कपाळावर होता, अगदी बर्फासारखा थंड. दुसऱ्या दिवशी CCTV फुटेज तपासताना नर्स खूप घाबरली होती. कारण तिने पाहिलं की CCTV मध्ये आदित्य बेडवर बसून कोणाशी तरी बोलत होता, पण रूममध्ये तर तो एकटाच दिसत होता. आदित्य घरी आला, पण त्याला शांतता मिळत नव्हती. दररोज रात्री 3:17 त्याच्या मोबाईलवर एक फोटो यायचा, कारच्या मागच्या सीटचा, आणि त्यात ती बसलेली. आदित्यने त्या अपघाताची जुनी बातमी शोधली. 8 वर्षांपूर्वी 4 मित्र कसारा घाटात लॉंग ड्राईव्हला गेले होते आणि त्यांची कार दरीत सापडली. 4 मृतदेह सापडले आणि तो फोटो पाहून आदित्यचा श्वासच थांबला. कारण त्या फोटोत 4 मुलं होती, रोहन, समीर, निलेश आणि आदित्य स्वतः. हो, हे भयानक सत्य आदित्यला जाणवलं की तो त्या अपघातात आधीच मेला होता. तो 8 वर्षांपासून जिवंत असल्याचं स्वतःला समजत होता, पण तो तर फक्त तिच्यासोबत अडकलेला एक आत्मा होता. आणि शेवटची ती रात्र, त्याही रात्री 3:17 झाली होती. ती पुन्हा आली, हसली आणि म्हणाली, आता आठवलं का? चल आता बाकीच्यांकडे. आणि दुसऱ्या दिवशी आदित्य आपल्या बेडवर मृत अवस्थेत सापडला. डॉक्टरांनी घोषित केलं की हृदयविकाराचा तीव्र झटक्यामुळे आदित्य मरण पावला. त्याच्या मोबाईलमध्ये शेवटचा फोटो होता कसारा घाट, कसारा घाटातली कार आणि कारच्या मागच्या सीटवर बसलेले ते 5 जण. आजही कसारा घाटात रात्री कोणी लिफ्ट मागताना दिसलं तर लोक वेग वाढवतात. आणि तुम्हीही इथून पुढे कधी कसारा घाटामध्ये प्रवासाला गेलाच, तेही रात्रीच्या वेळी, तर तेवढी काळजी मात्र नक्की बाळगा. तर ही भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.